हाय मित्रो, मी तुम्हाला ना डोसा बनवण्यासाठी एक चांगली इझी आयडिया सांगते. ते कसं माहिती आहे की तुम्हाला दरवेळेला ते तांदूळ आणि उडीद डाळ वगैरे भिजत घालून मग ते पिसून घ्यावं लागतात ना. त्यापेक्षा तुम्ही त्याचं पावडर करून ठेवू शकता. तर कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. तुम्ही काय करायचे, मी माप सांगते ते तुम्ही लिहून घ्या, कारण आता मी व्हिडिओ ते करत नाही आहे, त्याला वेळ जातो म्हणून फक्त मी सांगते ते तेव्हा तुम्ही लिहून घ्या. तर 1 किलो उडीद डाळ 1 किलो उडीद डाळ, त्याच्याबरोबर 3 किलो तांदूळ, आपला साधा तांदूळ, उकडलेला तांदूळ नाही, साधा तांदूळ. ओके. तर 1 किलो उडीद डाळ, 3 किलो तांदूळ, हे दोन्ही पाण्यात भिजवायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही 3 चमच मेथी टाकायचं. ठीक आहे, 3 चमच मेथी टाकायचं आणि हे सगळं एकदम मस्त चांगलं धुवून काढून ते रात्री भिजवत ठेवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं, ते पाणी त्याच्या काढून फेकून द्यायचं आणि ते बाकीचे ते आहे ना, ते उन्हात टाकून मस्त धूप करून ते सुकून घ्यायचं ते. ओके. तर 1च दिवसाच्या ऊन द्यायचं त्याला, 2 दिवस द्यायचं नाही, फक्त 1च दिवसाच्या ऊन काफी आहे. आता चांगला धूप आहे तर तुम्ही 1च दिवस ते उन्हात टाका. ठीक आहे. मग त्याच्यानंतर काय करायचं, ते सुकल्यानंतर ते घ्यायचं, त्याच्यामध्ये तुम्ही पाऊण किलो पोहा टाकायचे. ठीक आहे, पाऊण किलो पोहा. तर मी आधीच परत सांगते एकदा, 1 किलो उडीद डाळ, 3 किलो तांदूळ, त्याच्यामध्ये तुम्ही 3 चमच मेथी टाकून त्याला रात्री भिजत घातलं. दुसऱ्या दिवशी ते पाणी फेकून दिलं आणि ते तुम्ही सुकायला टाकलं. सुकून ते पूर्ण 1 दिवसाच्या ऊन त्याला द्यायचं आहे. त्याच्यानंतर ते सुकल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये पाऊण किलो पोहा टाकायचा. ओके. आता हे सगळं मिश्रण जे आहे ते तुम्ही चांगलं मस्त पावडर करून तुम्ही मिलमध्ये द्या या कुठे करून तुम्ही मिक्सीमध्ये जसं तुम्हाला जसं जमेल तसं त्याच्या पावडर करून तुम्ही ठेवून द्या. आता तेव्हा तुम्हाला परत थोडंसं असा उत्सुक ओलसर वाटत असेल तर थोडा फॅनच्या खाली टाकून अजून थोडा सुकवून घ्या, पण उन्हात टाकू नये. ठीक आहे. आणि ते डब्यामध्ये तुम्ही ठेवा. मग तुम्हाला जेव्हा डोसा बनवायचे ते फक्त हे पावडर घ्या आणि रात्री ते भिजवून ठेवा. रोज आपण करतो तसं भिजवून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवस सकाळी त्याचा तुम्ही डोसा बनवा. ते बघा किती सॉफ्ट डोसा होणार. म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला ते काम करायची गरज नाही आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही फक्त हे पावडर घ्यायचं, ते रात्री भिजत ठेवायचं, दुसऱ्या दिवशी त्याला मस्त फेटून घ्या आणि त्याचा तुम्ही डोसा बनवून बघा. थोडा जेवढा पाहिजे तेवढा मीठ टाका त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. ते एकदा करून बघा आणि आवडलं तर लाईक करा. थँक्यू.